चला 3 ओव्हरचा सामना आहे, याची देखील नोंद दोन्ही संघांना घ्या. सन्माननीय कुणालजी भोईर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर द्या. कुणाल भोईर बदलापूर यांना आमची विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर द्या. स्पर्धेच्या वतीनं आपलं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. समाजकडे आपण वळूयात. अवनी 11 उंब्रोली वर्सेस शिरगाव या दोन संघांमध्ये सामना. मोठी स्पर्धा आपल्या बेटीला कर्जत विभागामध्ये नामांकित स्पर्धा. गारपोलीकरांचा मानाचा करंडक अर्थातच मनसे चषक जितूबाई पाटील यांच्या वतीनं स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 मार्च ते 9 मार्च हा स्पर्धेचा कालावधी असणार आहे आणि जवळपास प्रवेश फुल झालेले त्या स्पर्धेचे. या स्पर्धेचे संपर्क प्रमुख अक्षय राऊत आणि निकेश राऊत हे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. साहिल लोंगले याला ओळख निर्माण करून देणारी पहिली स्पर्धा जर कुठली असेल तर ती होती मनसे चषक आणि ती स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे 6 मार्च ते 9 मार्च मध्ये. ओळवात ऑन गोईंग मॅच. पहिलं षटक साहिल लोंगले. पहिलाच बॉल आडवा पार्टनर नटराज साहिलने खेळले. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये प्रोटेक्शन. हर्षल लोंगले पोहोचण्याच्या अगोदर बॉल चालला त्यांना बीट करून सीमा पार. पहिल्याच बॉल वरती पहिला चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. ॲक्शन रिप्लेमध्ये जर आपण पाहिलं तर फुटवर्कचा वापर कशा प्रकारे केला फलंदाज अजिंक्य दिवेकर यांना. पहिल्या बॉलवरती रॉंग फुटवर्क होते असंच आपण म्हणूयात, परंतु फटक्याचं एक्झिक्युशन प्रॉपर कनेक्ट झाला. फ्रंट फूट बॅक फूट जबरदस्त टायमिंगचा खेळलेला फटका चौकार. हळवा बॅटने खेळला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये प्रोटेक्शन हर्षल आहेत. पहिली सिंगल वेगाने सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा इथून पूर्ण झाल्यात. त्याचबरोबर या स्पर्धेच्या ठिकाणी प्रशांत सूर्यराव अर्थातच लाळ्या यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. चौकारानंतर या 2 धावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 6. या आधीचा पहिला चेंडू आपण पाहिला सहजतेनं फक्त दिशा दिली आणि त्यानंतर हा लेग ब्रेकचा चेंडू ऑफ ब्रेक होता. टीमची टोटल 2 चेंडूमध्ये 6. अजिंक्य दिवेकर स्ट्रायकिंग एंडला. आडवा बॅटनं पुन्हा एकदा केलं. डीप मध्ये प्रोटेक्शन. स्क्वेअर ऑफ द विकेट. हर्षल पोहोचतात. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला स्ट्रायकिंग एंडला. थ्रो वेगानं. तत्पूर्वी 2 धावा या बॉलवरती पूर्ण होतात. प्रत्येक बॉलवरती रणनीती ही जमेची बाजू. पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अवनी 11 उंब्रोली संघाचं हुकमाचं एका मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना साहिल लोंगले. पहिलं षटक. आतापर्यंत धावा पुस्तकावरती धावा लागले तर बिनगडी बाद 8. 3 चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट गेलेले आहेत. ही देखील चांगली गोष्ट आहे. मिस केलेलं नाही. एकही बॉल अजिंक्य दिवेकर यांना. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. हर्षल लोंगले त्यांना बीट करून बॉल चाला सीमा पार. भव्य षटकार. थँक्यू थँक्यू डीजे. प्रॉपर आक्रमण प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आपण अजिंक्य दिवेकर यांच्या बॅटमधून पाहतोय. आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले बिनगडी बाद 14 वरती. बॉलिंग करतो पहिल्या ओव्हरमध्ये साहिल.
स्वीप करायचं होतं, शरीरापासून दूर रनसाठी कॉल केला. पवा स्ट्रायकिंग एंडला थ्रोचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती कदाचित चान्स घेणं गरजेचं होतं का. मयूर दिवेकरला बाद करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती टार्गेट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक विकेटकीपर शरद कडून. 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 वरती. शेवटचा बॉल आणखीन बाकी आहे. कुठलाच बॉल मिस केलेला नाही आहे, डॉट आलेला नाही आहे. त्या कारणास्तव इथे पकड मजबूत करत असताना शिरगाव संघ या मॅचमध्ये. जबरदस्त सामना आतापर्यंत 15. शेवटचा बॉल बाकी आहे. ओव्हर नंबर 1. 3 ओव्हरचा सामना. शॉर्ट टर्म क्रिकेट. समोर खेळतात बॉलर्स बॅक ड्राईव्ह डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट 1. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 15 वर. पहिलं षटक साहिल लोंगलेचं. पहिल्या ओव्हरमध्ये साहिलच्या विरोधामध्ये शिरगाव संघाच्या या दिवेकर बंधून मैदानाच्या आतमध्ये धावा बनवल्यात, त्या तब्बल 15. ओव्हर नंबर 2 ला इथून होईल सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत बॉलर गणेश घारे. सहजतेने साहिलवरती आक्रमण करणं तितकंसं सोपं नाहीये, परंतु ते सहजतेने केलं अजिंक्य दिवेकर यानं. त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे ही संपूर्ण मॅचची. 3 ओव्हरचा सामना. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये सेकंड ओव्हरला सुरुवात. दुसरं षटक. पहिलाच बॉल हाफ आर्म पुल करतात. मिड विकेटला प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक हर्षल लोंगले डाऊन द बॉल. पकडलीये जेल आणि संपवला फलंदाज अजिंक्य दिवेकरचा खेळ. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. महत्वाचा गडी इथून बाद केला. पहिल्याच बॉलवरती गणेश घारे कमबॅक करत असताना बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. पहिल्या ओव्हरमध्ये घेतला 15 धावा शिरगाव संघानं. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आला गणेश घारे. पहिल्याच बॉलवरती मॅन इन फॉर्म अजिंक्य दिवेकरला त्यानं बाद केलाय. आडवं बाटणं खेळत होते. बरोबर ऑफस्टिक वरून आला चेंडू. भरपूर शफल झाले होते. नवीन आलेले फलंदाज चेतनला आपण पाहतात. डॉट बॉल. ओव्हर नंबर 2 गणेश घारे. कमबॅक अवनी 11 SBCC उमरोली टीमसाठी. प्रवीणजी पवार पुरस्कृत. शिरगाव बनाम उमरोली या दोन संघांमध्ये हा सामना. आतापर्यंत 15. बाहेर वळण घेतोय. व्हाईट बॉल पंच कॉल करतात. टप्पा पडल्याच्या नंतर बाउन्स प्लस टर्न खासियत या गोलंदाजाची. एक्स्ट्रा टर्न करतोय बॉल. फिंगर रोल करतोय. सहजतेने मॅजिकल फिंगर्सनं गोलंदाजी करत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. संघाची धावसंख्या 1 बाद 16. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज चेतन. शिरगाव टीमचा आणखीन एक ताकदवर फलंदाज. आतमध्ये वळण घेतलं. शॉर्ट टर्नमॅन मधून काढण्याचा प्रयत्न. रनआउटची शक्यता. वेगाने आला होता थ्रो, परंतु थोडासा वाईट राहिला. चांगली फिल्डिंग शॉर्ट टर्नमॅन मध्ये. या चेंडूवरती फक्त सिंगल टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ते 1 गडी बाद 17. 17 फॉर द लॉस ऑफ 1. चांगला सामना उमरोली बनाम शिरगाव. दोन ताकदवर टीम मध्ये चांगला बाटल इथे रंगत असताना दुसऱ्या फेरीमधील ही पहिली लढाई चालू आहे. गणेश तयार. स्विच हिट करायचं होतं. लेग ब्रेकचा पंचांकडे लाऊड अपील. कॉट बिहाइंड साठी. पव्वा टाइम टू टेक अ डिस्कशन. महत्वाचा गडी आहे. कॉट बिहाइंड साठी अपील करण्यात आली आहे. दोन आता पंचांच्या माध्यमातून डिस्कशन होईल आणि पव्वा पंचांकडून काय डिसिजन इथून येतं. गणेश घारेचं कौतुक करूया ज्याप्रमाणे त्याने षटक टाकलेला. कमबॅक. पंचांचा इशारा. फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. मस्ट नीडेड विकेट. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू. मॅन इन फॉर्म मयूर दिवेकर आसू डिपार्ट. नो रिव्ह्यू फॉर द एज. कट साठी कसं पंच रिव्ह्यू घेऊ शकता.
अंपायर डिसिजन विल बी द फायनल डिसिजन. एच साठी कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नाही, फक्त भीमससाठी आपण दोन्ही टीमला रिव्ह्यू उपलब्ध करून दिलेला आहे. फलंदाज बाद मयूर दिवेकरच्या स्वरूपामध्ये लागणारा शिरगाव संघाला हा धक्का दुसरा. संघाची धावा संख्या 2 गडी बाद 17 धावा. मयूर दिवेकर बाद झाला. नवीन फलंदाज अंशुल आलेत, शफल झालेत. स्कूप केला, पाठीमागे जवळपास खेळाडू नाही आहेत. डीप पासून कॅप्टन चेतन डीप मध्ये प्रोटेक्शन करतात, त्यांना बीट करून बॉल निघून चाललाय सीमा पार. मिळतात धावा 4 हा चौकार. धन्यवाद धन्यवाद. पुढचा सामना तलपे वडवली अर्थातच श्री गणेश वडवली वर्सेस नेरळ मॉचवाडी. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत मध्यंतरामध्ये टॉससाठी पोचा. लोवा फुल टॉस होता, शॉर्ट कव्हर पॉइंट मधून काढलाय बॉल. डीप मध्ये प्रोटेक्शन, सेकंडचा कॉल निघाले. दोन्ही बॅटर आणि वेगाने पोहोचले. थोडासा लेझी क्रिकेट उंबरोली टीमच्या वतीने इझी घेत आहेत. 2 धावा या बॉलवरती. ओव्हर कंप्लीट झाल्या 2 आणि गणेश गारेनं कमबॅक आपल्या टीमसाठी जबरदस्त करून दिलेलं आहे. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 2 बाद 23 वर. तेवीस झाला 2 ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरला 15 होत्या, दुसऱ्या ओव्हरला 8 आल्यात. एक वाईट टाकला, एक सिंगल, एक डबल, एक चौकार, अशा प्रकारच्या 8 रन आलेले आहेत. डाऊट असेल तर आपला 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आहे मग लक्ष ठेव. प्रणय लोंगलेच्या मनामध्ये शंका होती, ती शंका दूर करणं भाग पडलं. प्रणय लोंगले जेव्हाही मॅच असू द्यात, मॅचच्या अगोदर त्याला 300 ते 400 रुपयाचा खर्च असतो. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मार्कवरती हर्षल लोंगले. कर्जत तालुक्यामधील हा खेळाडू फार कमी वयामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक, सर्वाधिक कमी वयामध्ये. पवत षटक नंबर 3, ओव्हर नंबर 3. हो, पहिलाच बॉल खाली राहिला. चांगल्या चेंडूच्या हाताळणे, वेगवान चेंडूने सुरुवात केली. डॉट बॉल. कमबॅक गणेश गारेचं. आणि त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये हर्षल जी कमजोरी आहे त्यावरती अजून पुन्हा एकदा घाव टाकत असताना आणखीन एक डॉट बॉलनं केली सुरुवात ओव्हर नंबर 3 ची. टोटल आतापर्यंत 23, 2 गडी बाद. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज चेतन. पाहत होता चेंडू, समोर ड्राईव्ह केला, सहजतेने टर्न केला लॉंग ऑफला. पहिली सिंगल वेगाने, सेकंडचा कॉल. पुन्हा एकदा लेझी क्रिकेट आणि पोहोचले दोन्ही फलंदाज. 2 धावा पूर्ण. 2च्या मदतीने संघाची धावा संख्या 25 वरती. या ओव्हरमध्ये ज्या धावा येतील त्याच धावा फाईट करण्यासाठी शिरगाव टीमला मदत करतील सेकंड इनिंग मध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अंशुल, चेतनवरती जबाबदारी वाढलेली आहे अंतिम ओव्हरची. बोल तयार. स्कूप केला, फक्त दाखवली दिशा. पाववा क्षेत्ररक्षक पोहोचतात. चांगली फिल्डिंग.
बघता बघता 3 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात अंशुल आणि फलंदाज चेतन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 3 धाव्यांच्या मदतीनं 28 वरती. 28 धावा अजूनही या ओव्हरमध्ये बाकी राहिले. चेंडू 3 आतापर्यंत 5 आल्यात 3 बॉलमध्ये. पाहूयात अंतिम षटकामध्ये अजून किती येतील. चला अधिकचा वेळ घेऊ नका. 28ला 2 खोदून काढण्याचा प्रयत्न मिडॉन मधून डीप मध्ये लॉंगॉनला. लॉंगॉन आणि लॉंग ऑफचे खेळाडू गणेश आणि बंटी पोहोचलेत. थ्रो पार्लल विकेट मैदानाच्या बाहेर. रॉकेट थ्रो गणेश गारेचा. फलंदाज बा. धन्यवाद धन्यवाद. शिरगाव टीमचे फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये मयूर आलेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 29. पुढचा सामना श्री गणेश वडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये नेरल मोहचवाडी. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत टॉससाठी या. वडवली टीमचे आलेले आहेत. मिड ऑफला चेंडू. एकच रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30 वरती. पुढचा सामना पहिल्या फेरीमधील तिसरी लढत नेरल मोहचवाडी वर्सेस श्री गणेश वडवली. वडवली संघाचे कॅप्टन आले नाही तर ते सकाळपासून गेलेच नाही, तर ते सकाळपासून इथंच उपस्थित आहेत. सामना त्यांना खेळायचा प्रॉपर आराखडा घेत असताना शॉर्ट टर्मॅनमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक मिस्टेक झाली. पाठीमागे निघाला बॉल. दुसरी रन देखील पूर्ण झाले. कॉल तिसराचा देखील चालवलाय. थ्रो झाला स्ट्रायकिंगला. रनआउटची शक्यता. फलंदाज बाद. 2 धावा या बॉलवरती मिळतात. ओव्हर नंबर 3चा खेळ पूर्ण झाला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर शिरगाव संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना त्याने धावा जमवल्यात. या 2च्या मदतीनं 32 विजयासाठी 33 धावसंख्येचं टार्गेट 18 चेंडूंमध्ये आवणी 11 उमरोली टीम समोर. खूप खूप धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता. सदस्य चषक 2024 रुपेशजी कोंडे ग्रुप ग्रामपंचायत अस्सळ आणि शंकरजी कोंडे यांच्या मेहनतीने साकारण्यात आलेली स्पर्धा. 18 चेंडूंमध्ये 33 करायच्यात. पुढील मॅचचा टॉस आपण लगेचच करूयात. चला वडवली संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. लगेचच आपण टॉस या स्पर्धेमध्ये पुढच्या मॅचचा आपण करूयात. आम्ही विनंती करतोय सुनीलजी गाडे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक यांना की आपल्या शुभास आपण पुढील सामन्याचा टॉस आपण करावा. चला वडवली टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या.
18 चेंडूंमध्ये 33ची आवश्यकता आहे. टॉस जिंकलेला नेरळ मोहचवाडी टीमनं डिसिजन कदाचित पेंडिंग असावा. मोहचवाडी टीमच्या प्रतिनिधीला विनंती, आपण मॅच सुरू होण्याच्या पूर्वी आयोजकांशी संपर्क साधून घ्या, प्रवेश निश्चित करून घ्या. टॉस इथून जिंकलेला मोहचवाडी टीमनं प्रथमतः फिल्डिंगला पसंती दिली त्यांना. चला 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 33चा टार्गेट, 33 बनवायच्यात 18 चेंडूंमध्ये. मयूर जाधव बॉलिंग मार्क वरती. मागील मॅच मध्ये या खेळाडूने मनात मॅच घेतली. बॉलिंग करत असताना पाहूयात 18 बॉलमध्ये 33 धावा चेस करतील का आवनी 11 SBCC उमरोली हा संघ. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये मयूर. आघाडीची जोडी उमरोली संघाची शरद बुंदाटे आणि त्याच्यासोबत साहिल लोंगले. पहिलं षटक 18 मध्ये बनवायच्या, धावा 33. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, जो पसंतीचा फटका शरदचा. बॉटम बॉलचा अजिबात संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूने केली सुरुवात. मयूर जाधव ओव्हर नंबर 1 पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये महत्त्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती कॅप्टनने टाकलेली आहे. 18 चेंडूंमध्ये 33. पहिला बॉल डॉट आला 17 मध्ये 33. बॉल तयार, खोदून काढलाय आडवा बॅटनं. स्वीप करत असताना बॉल चालला सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शरदच्या बॅटमधून हा चौकार. धन्यवाद धन्यवाद. तो बॉल आलाय मैदानाच्या बाहेर. द्या तलपे सरकार, बॉल जाऊन देऊ नका मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बॉलवर आज चौकार. पहिले षटक 2 बॉलमध्ये 4, बिनगडी बाद. स्विच इट. पव्वा शॉर्ट टर्मिनल मधून निघाला चेंडू आणि बघता बघता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा. आधीचा आला फाईन लेगलाचा, त्यानंतर रिव्हर्सला हा थर्ड मॅनला चौकार. थँक्यू थँक्यू. सलग 2 चौकार. आधी फाईन लेगला, त्यानंतर थर्ड मॅनला. रिव्हर्सचे फटके फार कमी वेळा अपयशी होत असतात शरदचे, आणि तशाच प्रकारचा फटका त्यांनी खेळला. थर्ड मॅनला आलेला हा चौकार. चांगली सुरुवात. इट्स लाईक अ ड्रीम स्टार्ट. 3 चेंडूंमध्ये 8 धावा 33 चेस करत असताना. आडवा बॅटने खेळतात. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, जवळपास खेळाडू नाहीये. पहिली सिंगल वेगानं. सेकंडचा कॉल. शरदने क्षेत्र सोडले. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रूची कदाचित आवश्यकता होती मयूर जाधव यांना, परंतु तत्पूर्वी 2 धावा या बॉलवरती मिळतात. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या धावसंख्येवरती. सुरुवात जबरदस्त केली होती अजिंक्य दिवेकर यानं. ओव्हर नंबर 1 मध्ये साहिल लोंगलेच्या अगेन्स्ट त्याने 15 वसूल केल्या होत्या, आणि तसेच काहीशी रणनीती आखत असताना शरद बुंदाटेनं 4 बॉलमध्ये 10 आपल्या टीमसाठी केल्यात. विजयासाठी टोटल 33, अजून 23 बनवायचे उर्वरित 14 बॉलमध्ये.
पुढे येऊन आडवा बाटणं केसता स्क्वेअर लेगला जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप. शरद बुंदाटे आपल्या करिअर मधील सर्वाधिक यशस्वी फॉर्म मध्ये असणारा खेळाडूची जेल आपण सोडलेली आहे. पुढे येऊन थोडा ऑफ ट्रॅकर होता. गुड लेंथमधून टॉस झाला होता. पुल करण्याचा प्रयत्न आणि कॅच ड्रॉप झाली स्क्वेअर लेगला. 1 रन आले या बॉलवरती. शेवटचा बॉल आता बाकी आहे. बिनगडी बाद 11. आडवा बाटणं केलेत. फाईन लेगला बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. 2 टप्पे घेत बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने निघाला आणि बघता बघता तो देखील झाला सीमा पार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 चेस करत असताना बनल्यात पहिल्या ओव्हरमध्ये धावा 15. उर्वरित आता 12 चेंडूंचा खेळ बाकी राहणार आहे. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 18ची आवश्यकता. धावा पुस्तकावरती धावा 15. 12 चेंडूंमध्ये 18ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला शरद. बॉलिंग मार्कवरती मयूर देवेकर. पहिलाच बॉल पुल करत असताना आडवा पाटनं पाठवला बॉल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी मगाशी सांगितलं की शरद हा त्याच्या करिअर मधील सर्वाधिक यशस्वी टच मध्ये असलेला खेळाडूची जेल तुम्ही सोडलेली आहे. कॅच सुटली आणि त्यानंतर केलेला शरदने आक्रमण. बॉल सीमा पारा. चौकार. धन्यवाद धन्यवाद. घरचा ग्राउंड आहे ना, त्या कारणासह बंधन लावता येत नाही ना वडवली संघावर. धावा 19. हो, खोदून काढण्याचा प्रयत्न. खाली राहिला चेंडू. एज लागली कदाचित. यस, शरदनं स्वतःहून त्याचं क्षेत्र सोडलंय. चांगली जे लेस्टनच्या पाठीमागे विकेट किपरनं गॅदर केलेली आहे आणि स्वतः त्याचं क्षेत्र सोडून स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्यानं दाखवलेली आहे. खेळाडू वृत्ती काय असते ती त्याने दाखवली. फलंदाज शरद बाद. धन्यवाद धन्यवाद. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. शरद बाद झाला, ज्याने 6 चेंडू नव्हे तर 8 चेंडू फेस करत 7 बॉल फेस करत ज्याने 15 इंडिव्हिज्युअल धावा करून तो परतला. संघाची धावा संख्या 19 वरती. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 10 बॉलमध्ये विजयासाठी अवनी 11 उमरोली संघाला 14 धावींची आवश्यकता. लॉफ करतोय. मिस टायमिंग स्ट्रोक ओके. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आणखीन एक कॅच ड्रॉप. आणखीन एक कॅच ड्रॉप. सलग दुसरी झेल इथून सुटली आणि 2 धावा या बॉल वरती मिळतात. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले 2च्या मदतीने 21. 9 बॉलचा खेळ आता बाकी राहतो. 9 बॉल मध्ये विजयासाठी 12 धावींची आवश्यकता. 9 बॉल आणि विजयासाठी 12. मिस टायमिंग स्ट्रोक. 9 चेंडू आणि 12. हो, बॅकफुटला जाऊन लेट कट करायचा होता. चांगला बॉल. डॉट बॉल इथून आला. अंतिमच्या या ओव्हरमध्ये आता 2 बॉल बाकी राहतात. अर्थातच 8 बॉलचा खेळ बाकी राहतो. 8 मध्ये 12ची आवश्यकता. मॅचमध्ये पुनरागमन करत असताना शिरगाव संघ हळूहळू का होईना मात्र शिरकाव करतोय. 8 बॉलचा खेळ आता बाकी राहिलाय.
लॉफ करण्याचा प्रयत्न, आडवा पाडणं सहजतेनं टर्न केला, शॉर्ट टर्म पूल, डीपमध्ये प्रोटेक्शन, थ्रो झाला थोडासा खराब आणि तत्पूर्वी एकच धाव मिळते. एकच धाव या बॉलवरती मिळते. एकच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 22 वरती. 22ला 1. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉलमध्ये आता विजयासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. साहिल लोंगले फक्त एक चेंडू केला आणि 400च्या स्ट्राईक रेटने त्याने 4 धावा इंडिव्हिज्युअली बनवलेल्या. 7 बॉल विजयासाठी 11ची गरज. हवेत खेळलेत, पुन्हा एकदा झेलची शक्यता, खेळाडू पोहोचले डाऊन द बॉल, वेल जज कॅच, विकेट डाऊन, महत्वपूर्ण विकेट. साहिल लोंगले बाद झाला. उर्वरित आता 6 बॉलचा खेळ बाकी राहतो. 6 मध्ये विजयासाठी 11ची आवश्यकता. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच. 6 चेंडूंचा आता खेळ बाकी राहिला. 6 चेंडूंमध्ये 11ची गरज. चला एकत्रित येऊ नका, फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉलमध्ये विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. शिरगाव संघ प्रथमदा बॅटिंग करत असताना त्याने बनवलं धावा 32. 33 ठेवलं टार्गेट. चला घाई करा प्लीज. उर्वरित आता 6 चेंडू बाकी राहिलेत. 6 चेंडूमध्ये 11ची गरज आहे. प्रवीण पवार पुरस्कृत आवनी 11 SBCC उमरोली संघाला. बॉलिंग मार्कवरती आला आहे चेतन. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉल बाकी राहिलेले आहेत ते 6 आणि 6 चेंडूंमध्ये आता 11 धावसंख्येची गरज. हर्षल साठीचा पहिला बॉल कमी गतीने टाकलाय. समोर खेळत असताना मिडलमधून लॉंगर मध्ये बॉल. एकच रन या बॉलवरती मिळते. आता 5 मध्ये 10ची आवश्यकता राहते. 6 मध्ये 11 करायच्या होत्या. आता 5 मध्ये 10ची आवश्यकता. मग जवळपास आपण पाहतो तर टर्न होताना आपण पाहिली. 12 मध्ये 22ची गरज होती. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 वसूल केले. आता 5 बॉल आणि 10ची गरज. एक मोठा फटका आला तर मॅच पूर्णपणे खुली होऊन देईल. पाहूया चेतन तशा प्रकारचं काम करेल का. अवध खेळण्याचा प्रयत्न, आडवा पाडणं केलं, स्क्वेअर ऑफ द विकेट. एक रन तर वेगानं पूर्ण झाले. सेकंडचा कॉल आणि सहजतेनं ही दुसरी रन देखील पूर्ण होत्या. फलंदाज इथून रत्नदीप बाद होतात. 2 धावा या बॉलवरती मिळतात. अर्थातच आता इक्वेशन बदलेल. 5 मध्ये 10 करायचे होत्या. 2 आल्या या बॉलवरती. 4 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 4 बॉलमध्ये 8 धावसंख्येची गरज. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नवीन फलंदाज कर्णधार चेतन लोंगले आता मैदानाच्या आतमध्ये आलेत.
25 धावा धावपुस्तकावरती. इक्वेशनचा विचार केला 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये 8ची आवश्यकता. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता. 4 बॉल 8. जबरदस्त सामना शिरगाव बनाम उमरोली. 4 बॉल 8. कमी गतीने बॉल लॉंग ऑफला केले. जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. हो कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप आणि बॉल सीमापार 4 की 6. पंचांचा इशारा चौकार. कॅच सोडली की मॅच सोडली आहे. धन्यवाद धन्यवाद. पहा मिस टायमिंग स्ट्रोक होता. कॅच घेण्याचा प्रयत्न त्यानंतर बॉल सीमापार हा चौकार आला. उर्वरित आता 3 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला. 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग. 3 बॉल 4. 4 बॉलमध्ये 8 करायचे होते. चौकार आला. 3 बॉलचा खेळ बाकी. 3 बॉलमध्ये विजयासाठी 4 धावसंख्येची गरज. जबरदस्त सामना ज्यासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना जाईल, ज्यासाठी प्रेक्षकांना गर्दी केलेली तसा सामना. 3 बॉल 4. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे वडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये नेरल मोहचवाडी. टॉस जिंकला मोहचवाडी टीमनं आणि प्रथमतः फिल्डिंगला त्याने पसंती दिलेली आहे. 3 बॉलमध्ये 4 बनवायचे होता. डॉट बॉल आला. 2 बॉलचा खेळ आता बाकी राहतो. 2 बॉलमध्ये विजयासाठी 4 धावसंख्येची गरज. दोन बॉल आणि आता विजयासाठी 4 धावसंख्येची गरज. 2 बॉल आता विजयासाठी 4. कॅच सुटली त्यानंतर चौकार आला. आता 2 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 2 बॉलमध्ये विजयासाठी 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 2 मध्ये 4. एक्स्ट्रा कव्हरला खेळतात. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. 1 रन तर पूर्ण झाले. सेकंडचा कॉल. हर्षल लाविया स्ट्राईक. निघाले दोन्ही फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचतात. तत्पूर्वी 2 धावा या बॉलवरती मिळतात. आता 2 धावा या बॉलवरती संघाची धावसंख्या 31 वरती. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 बॉलमध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 2 धावा. प्रवीण पवार पुरस्कृत धावणी 11 SBCC उमरोली संघ की बदलापूर शिरगावा संघ. 1 बॉल आणि आता विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 2 रन. एक बॉल 2 धावा. 2 बनवायच्यात. 1 बॉल मध्ये शिरगाव की उमरोली. 1 बॉल आणि 2 धावा. चेतन वर्सेस हर्षल लोंगले. कॅच ड्रॉप आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. कॅच नाही सोडला तर हा मॅच सोडला आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. मॅच इथून जिंकलेली आहे आवनी 11 SBCC उमरोली या संघाने. अभिनंदन टीम. चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. हे क्रिकेटचं सूत्र आहे. आम्ही मोचवाडी टीमचे कॅप्टनला विनंती करत आहोत की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा प्लीज. चांगला सामना रंगला. दोन्ही संघांना प्रामाणिक खेळ दाखवला.